अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझ्या या व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस आणि पुढचे सर्व काही दिवस आपणास चांगले जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करते. तर आज आपण बघणार आहोत स्वामी महाराजांचे नामस्मरण आपण का करावे, नामस्मरण कसे करावे, नामस्मरण करण्याची योग्य पद्धत काय आहे आणि योग्य पद्धतीने आपण नामस्मरण केल्यास कसे आपल्याला त्याचे योग्य फल प्राप्त होते, हे सर्व काही आज आपण बघणार आहोत. तसेच आपण शेवटी बघणार आहोत की नामस्मरणामध्ये महत्वाचे कोणते मुद्दे आहे की ज्याने आपल्याला नामस्मरण करण्याचे अधिकाधिक चांगले फायदे होतात. तरीही मैत्रिणींना आपण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. माहिती आवडली तर एक लाईक आणि एक शेअर नक्की करा. आणि हो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनललाही सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास बिलकुल विसरू नका. तर चला मग अगोदर बघूया नामस्मरण आपण का करा. तर मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करण्याचे अनेक कारणे आहेत. जसे की आपल्याला आपले मन हे स्थिर व एकाग्र करण्यासाठी तरुण वयात हे नामस्मरण करावे. तसेच आर्थिक व मानसिक शांतता, चिडचिडपणा, राग यावर नियंत्रणासाठी ही नामस्मरण किंवा ध्यानधारणा आपण करू शकतो. आपल्याला जर कितीही कष्ट करून यशच येत नसेल आणि आपलं नशीब आपल्याला साथच देत नसेल, नेहमी वाईटच विचार मनात येत असेल, तेव्हाही आपण नक्की नामस्मरण करावे. जेणेकरून आपले मन शांत होईल, आपल्याला समाधान प्राप्त होईल आणि आपल्यात जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती दूर होऊन आपले विचार पॉझिटिव्ह होतील आणि जीवनात नवीन ऊर्जा आपल्याला प्राप्त होईल. मैत्रिणींनो, आपल्या आयुष्यात जर अडचणी समस्या असतील तर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्यासाठी त्यांचे नाम जपावे. मैत्रिणींनो, तसेच एकाग्रतेसाठी श्वासनावर संधान करून महाराजांचे आत्मज्ञान आणि चित्त शुद्धीकरण योगातून हे सहजच शक्य होते. मैत्रिणींनो, आता बघूयात नामस्मरण कसे करावे. तर मैत्रिणींनो, नामस्मरण ही एक अत्यंत प्रभावी आणि आध्यात्मिक अशी साधना आहे बरं का. श्री स्वामी समर्थ किंवा अन्य देवतेच्या नामस्मरणाच्या महत्वाबद्दल शास्त्रमानुभव सांगतात की नामस्मरण हे साधन भक्तांच्या जीवनातील अनेक समस्या, अडचणी, दुःख या सर्वांवर मात करण्यासाठी मानसिक व आर्थिक शांततेसाठी अत्यंत उपयोगी असे नामस्मरण आपल्या जीवनात आहे. मैत्रिणींनो, नामस्मरण केल्यामुळे आपल्याला आपले जे काही आरोग्य, यश, संपत्ती, कीर्ती आपल्याला प्राप्त होऊ शकते. तसेच आपल्या आत्मिक शुद्धता व इतर आध्यात्मिक लाभही आपल्याला मिळू शकतात. मैत्रिणींनो, नामस्मरणामुळे, कारण नामस्मरण ही एकाग्रतेची साधना आहे. नामस्मरण म्हणजेच मेडिटेशन केल्याने आपले मन शांत होते, आपले विचार शांत होतात, आत्मविश्वास वाढतो. नामस्मरणात खूप ताकद आहे. मैत्रिणींनो, नामस्मरणामध्ये एक निश्चित मंत्र किंवा देवतेचे नाम जपण्याची प्रक्रिया समाविष्ट असते. नामस्मरणामुळे एकाग्रता व मानसिक शांतता आपल्याला साधता येते. नामस्मरण रोज नियमितपणे उच्चारल्यामुळे भक्तांच्या जीवनातील सर्व दोष दूर होतात. नामस्मरणामुळे भक्ताचे चित्त शुद्ध होते, एकाग्रता आणि सकारात्मकता वाढते, पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्यामध्ये तयार होते. नामस्मरण हे एक शक्तिशाली साधन आहे जे आपल्याला आध्यात्मिक प्रगती करण्यास मदत करते, आपल्या मनाला शांत करते, ताणतणावापासून मुक्त करते आणि आपल्याला आंतरिक शांतीही प्राप्त करण्यास मदत करते. इतकं प्रभावशाली जीवनामध्ये नामस्मरण आहे. मैत्रिणींनो, नामस्मरण करण्याचे मार्ग कोणते आहेत? तर आपण मंत्र जप करू शकतो. आपल्या इष्ट देवतेचा मंत्र जपणे हे नामस्मरणाचा सर्वात सामान्य मार्ग आहे. आपण मंत्र जपण्यासाठी माळ वापरू शकतो किंवा मनातल्या मनात हे मंत्र आपण जपू शकतो. देवाचे नाव घेणे, आपल्या इष्ट देवतेचे नाव घेणे ही नामस्मरणाची एक सोपी पद्धत आहे.
आणि हे आपण आपल्या दैनंदिन कार्यामध्येही करू शकतो. भजन कीर्तन करणे. भजन कीर्तन करणे ही एक नामस्मरणाचीच पद्धत आहे मैत्रिणींनो, आणि ही आपण रोजच्या कार्यात नियमित करू शकतो. ध्यान. मैत्रिणींनो, ध्यान करते वेळी आपण आपल्या इष्ट देवतेचे चिंतन करू शकतो आणि हे ध्यान आपल्याला देवतेशी अधिक जवळ आणण्यास मदत करते. नामस्मरण करेत ते वहीत लिहिणे. तर मैत्रिणींनो, नामस्मरण करताना जे काही आपण लिहितो, वहीमध्ये नामस्मरण करतो, एखादा मंत्र लिहितो, तेव्हा आपलं मन अगदी एकाग्र होतं आणि आपलं जे मन आहे ते इकडं तिकडं विचलित होत नाही. आपलं सगळं कॉन्सन्ट्रेशन लिहिण्यामध्ये असतं. त्यामुळे हा अगदी एकाग्रतेचा मंत्र लिहिण्यास आपण सुरुवात करतो आणि या कारणाने आपल्याला चांगला फायदा होतो. हाही वहीत लिहिणे हाही चांगला नामस्मरणाचा एक उपाय आहे मैत्रिणींनो, आणि हा तुम्ही कधीही करू शकता. तर मैत्रिणींनो, नामस्मरणाचे फायदे काय आहेत ते बघूया. तर नामस्मरणामुळे आपल्याला मनशांती, आरोग्य प्राप्त होते, तसेच मानसिक समाधानही आपल्याला मिळते. शरीराला ताजेतवानेपणा येतो. रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढते. नामस्मरणामुळे समृद्धी, धन व संपत्तीचा संचार आपल्यात होतो. समृद्धीच्या मार्गाने आपल्या जीवनात स्थिरता आणि सुख शांती प्राप्त होते. नामस्मरणामुळे यश, कीर्ती तर प्राप्त होते, व्यक्तिमत्वाचा विकासही होतो व समाजात मान सन्मानही आपल्याला मिळतो. नामस्मरणामुळे सुख शांतीही प्राप्त होते. सतत नामस्मरणामुळे आपले मानसिक विकार जसे की काम, क्रोध, मत्सर, ईर्ष्या इत्यादी सर्व दूर होते. नामस्मरणामुळे ज्ञान आपल्याला प्राप्त होते. व्यक्तीचे आत्मबोध आणि चित्तीचे शुद्धीकरण, पद्धतशीर विचारधारा आपली होते. तर नामस्मरण करताना आपण कोणती काळजी घ्यावी मैत्रिणींनो? तर नामस्मरण करताना तुमचे मन आणि भावना शुद्ध असले पाहिजे मैत्रिणींनो. ध्यान धारणा करताना मनाला एकाग्रतेचा प्रवास साधावा लागतो. नकारात्मकता व वाईट विचार यांना बाजूला ठेवावे. हे लगेच होणार नाही, पण हळूहळू मनावर ताबा मिळावा आणि एकाग्र होण्याचा प्रयत्न आपण करावा. स्वामी म्हणतात, अशक्य हे शक्य करतील स्वामी. त्या प्रकारे आपणही हे शक्य करावे. नामस्मरण करताना विचार नेहमी सकारात्मक असावे. स्मरण करताना विचार नेहमी सकारात्मक असावे. नाम जपताना एकाग्रता आणि भक्ती, समर्पण भाव आवश्यक आहे. हे सर्व आपले मन स्थिर आणि शांत राखते. तुमच्या मनाच्या प्रत्येक श्वासाच्या रक्षणासाठी आणि बुद्धीच्या स्वच्छतेसाठी नामस्मरण गरजेचे आहे. योग्य मंत्र व म्हणी वापरणे गरजेचे आहे. प्रत्येक देवतेच्या नामस्मरणासाठी वेगवेगळ्या म्हणांचा वापर करण्याची शास्त्रीय पद्धत आहे. म्हणी वापरताना आपण ही स्वतः काळजी घ्यावी. नामस्मरण हा चांगला उपाय तर आहे मैत्रिणींनो, आणि त्यासाठी नियमितताही आवश्यक आहे. तुमचं मन आणि शरीर यासाठी तयार असावं लागेल. नियमित नामस्मरण केले की आपल्याला आध्यात्मिक पातळीवर वाढ झालेली दिसेल. नामस्मरणात सर्वात महत्वाचं आहे आपला भाव, श्रद्धा, विश्वास याला खूप महत्व आहे. यामुळे आपल्याला सकारात्मकता येते. कोणत्याही देवाच्या नामस्मरणाचा परिणाम हा सकारात्मकच येतो, कारण श्रद्धा, विश्वास याच्या आधारावरच नामस्मरणाला जीवन देण्यात यश प्राप्त होते मैत्रिणींनो. तर सर्वात महत्वाचे, नामस्मरण करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या, या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत मैत्रिणींनो. या आपण आवर्जून नामस्मरणात लक्षात ठेवावे. तर ह्या 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. नामस्मरणामध्ये श्रद्धा, एकाग्रता, नियमितता, भाव यांना फार महत्व आहे. श्रद्धा, नामस्मरण करताना आपल्याला त्यात श्रद्धा असावी, विश्वास असावा. जे काही आपण नामस्मरण करत आहोत ते मनापासून करा. एकाग्रता, नामस्मरण करताना आपले मन हे एकाग्र झाले पाहिजे, ते इकडे तिकडे भटकायला नाही पाहिजे. नियमितता, जे आपण नामस्मरण करतो त्यात सातत्य म्हणजेच आपला नियमितपणा असावा लागतो. जे काही करत आहोत ते शिस्तीत, व्यवस्थित, योग्य प्रमाणेच करावे. भाव, नामस्मरण करताना आपल्या मनात भक्ती, भाव, प्रेम, आपुलकी असलीच पाहिजे.
कोणाबद्दल द्वेष नंतर राग आपल्या मनात नको पाहिजे. तर ही आहे नामस्मरणाची योग्य पद्धत. अशा पद्धतीने जर आपण नामस्मरण केले तर नक्की आपल्या जीवनात चांगलेच बदल घडतील. जे काही आपल्या मागे संकट आहे, जे दुःख आहे, जे कष्ट आहे, आजारपण आहे किंवा आपला आत्मविश्वास कमी आहे, सतत मनात एक वाईट भीती आहे, तर नामस्मरण जर आपण नियमित केलं ना मैत्रिणींनो, 5 ते 10 मिनिटं जर आपण कामातून काढून दिले तर नक्की तुम्हाला या नामस्मरणाचा फायदा होईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नामस्मरणामुळे एकाग्रता व मानसिक शांतता आपल्याला साधता येते. नामस्मरण रोज नियमितपणे उच्चारल्यामुळे भक्तांच्या जीवनातील सर्व दोष दूर होतात. नामस्मरणामुळे भक्ताचे चित्त शुद्ध होते, एकाग्रता आणि सकारात्मकता वाढते, पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्यामध्ये तयार होते. नामस्मरण हे एक शक्तिशाली साधन आहे जे आपल्याला आध्यात्मिक प्रगती करण्यास मदत करते, आपल्या मनाला शांत करते, ताणतणावापासून मुक्त करते आणि आपल्याला आंतरिक शांतीही प्राप्त करण्यास मदत करते. इतकं प्रभावशाली जीवनामध्ये नामस्मरण आहे मैत्रिणींनो. नामस्मरण करण्याचे मार्ग कोणते आहेत? तर आपण मंत्र जप करू शकतो. आपल्या इष्ट देवतेचा मंत्र जपणे हे नामस्मरणाचा सर्वात सामान्य मार्ग आहे. आपण मंत्र जपण्यासाठी माळ वापरू शकतो किंवा मनातल्या मनात हे मंत्र आपण जपू शकतो. देवाचे नाव घेणे, आपल्या इष्ट देवतेचे नाव घेणे ही नामस्मरणाची एक सोपी पद्धत आहे आणि हे आपण आपल्या दैनंदिन कार्यामध्येही करू शकतो. भजन कीर्तन करणे, भजन कीर्तन करणे ही एक नामस्मरणाचीच पद्धत आहे मैत्रिणींनो आणि हेही आपण रोजच्या कार्यात नियमित करू शकतो. ध्यान, मैत्रिणींनो, ध्यान करते वेळी आपण आपल्या इष्ट देवतेचे चिंतन करू शकतो आणि हे ध्यान आपल्याला देवतेशी अधिक जवळ आणण्यास मदत करते. नामस्मरण करेत ते वहीत लिहिणे, तर मैत्रिणींनो, नामस्मरण करताना जे काही आपण लिहितो, वहीमध्ये नामस्मरण करतो, एखादा मंत्र लिहितो, तेव्हा आपलं मन अगदी एकाग्र होतं आणि आपलं जे मन आहे ते इकडं तिकडं विचलित होत नाही. आपलं सगळं कॉन्सन्ट्रेशन लिहिण्यामध्ये असतं. त्यामुळे हा अगदी एकाग्रतेचा मंत्र लिहिण्यास आपण सुरुवात करतो आणि या कारणाने आपल्याला चांगला फायदा होतो. हाही वहीत लिहिणे हाही चांगला नामस्मरणाचा एक उपाय आहे मैत्रिणींनो आणि हा तुम्ही कधीही करू शकता. तर मैत्रिणींनो, नामस्मरणाचे फायदे काय आहेत ते बघूया. तर नामस्मरणामुळे आपल्याला मनशांती, आरोग्य प्राप्त होते, तसेच मानसिक समाधानही आपल्याला मिळते, शरीराला ताजेतवानेपणा येतो, रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढते. नामस्मरणामुळे समृद्धी, धन व संपत्तीचा संचार आपल्यात होतो. समृद्धीच्या मार्गाने आपल्या जीवनात स्थिरता आणि सुख शांती प्राप्त होते. नामस्मरणामुळे यश, कीर्ती तर प्राप्त होते, व्यक्तिमत्वाचा विकासही होतो व समाजात मान सन्मानही आपल्याला मिळतो. नामस्मरणामुळे सुख शांतीही प्राप्त होते. सतत नामस्मरणामुळे आपले मानसिक विकार जसे की काम, क्रोध, मत्सर, ईर्ष्या इत्यादी सर्व दूर होते. नामस्मरणामुळे ज्ञान आपल्याला प्राप्त होते. व्यक्तीचे आत्मबोध आणि चित्तीचे शुद्धीकरण, पद्धतशीर विचारधारा आपली होते. तर नामस्मरण करताना आपण कोणती काळजी घ्यावी मैत्रिणींनो? तर नामस्मरण करताना तुमचे मन आणि भावना शुद्ध असले पाहिजे मैत्रिणींनो. ध्यान धारणा करताना मनाला एकाग्रतेचा प्रवास साधावा लागतो. नकारात्मकता व वाईट विचार यांना बाजूला ठेवावे. हे लगेच होणार नाही, पण हळूहळू मनावर ताबा मिळावा आणि एकाग्र होण्याचा प्रयत्न आपण करावा. स्वामी म्हणतात, अशक्य हे शक्य करतील स्वामी. त्या प्रकारे आपणही हे शक्य करावे. नामस्मरण करताना विचार नेहमी सकारात्मक असावे. नाम जपताना एकाग्रता आणि भक्ती स्थिर आणि शांत राखते.